वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। Audio Jungle. विनंती करते की त्याने आजी आणि आजोबांना मंचावर घेऊन यायचं आहे। तेच मामांचे पितृतुल्य असलेले त्यांचे मोठे भाऊ म्हणजेच आमचे मोठे मामा यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। मामा यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। तसेच मामांची मोठी बहीण म्हणजे माझी आई प्रभावती संखे यांना पण मी विनंती करते की त्यांनी पण स्टेजवर येऊन मंचावर यायचंय। सगळे पाहुणे आणि आजच्या सत्कार मूर्ती स्टेजवर स्थानापन्न झालेले आहेत। गणेशाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची मी सुरुवात करणार आहे। आमचे मामा म्हणजे श्री रामेश्वर काशीनाथ संखे हे शासनाच्या नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2023 रोजी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑफिस पालघर या कार्यालयातून STO म्हणजेच सेल टॅक्स ऑफिसर या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत। निवृत्ती छे जगण्याची इतर नवीन आवृत्ती। निवृत्ती छे ही तर जगण्याची नवीन आवृत्ती। घटका गेली पळे गेली, घटका गेली पळे गेली, अखेर आली निवृत्ती। आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती। आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती। लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या। लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या। बेड टीची लज्जत न्यारी, एकदा चाखून तर घ्या। बेड टीची लज्जत न्यारी, एकदा चाखून तर घ्या। चवी चवीने वाचा पेपर, चवी चवीने वाचा पेपर। नका फिरवू वरवर दृष्टी, नका फिरवू वरवर दृष्टी। ऑफिसची न घाई आता, रोज रोजची सुट्टी। ऑफिसची न घाई आता, रोज रोजची सुट्टी। निवांत आंघोळ निवांत पूजा, करी मनाची तुष्टी। सावकाशीने करा भोजनावर मारा, आठवा हात। पुरणपोळी कधी बिर्याणी तर कधी वरण भात। सायंकाळी निवांत वेळी
आळस झटकून टाका, बागेत रंगवा गप्पा गोष्टी, फोनवर करा हॅलो हॅलो. समाजकार्याची ओढ मनीची, चित्र हे असे आपले असे नव्या संसाराचे. गुंतवा मने नातवांमध्ये, गुंतवा मने नातवांमध्ये, अशी ही निवृत्ती, अशी ही निवृत्ती. आता मामांविषयी थोडं सांगायचं म्हणजे कृष्णीबाई व काशीनाथ या सुस्वभावी दाम्पत्यांचं हे 5वं अपत्य. 10 एप्रिल 1965 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर जन्मलेलं हे रामेश्वर नावाचं, रामाच्या नावाप्रमाणेच त्यांच्या नावात रामेश्वर असं ठेवलं. म्हणजे आजी आजोबा सुद्धा एवढे हुशार होते. असे हे मामा हळूहळू त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण कुंभवली येथील प्राथमिक शाळेत पूर्ण केलं. पुढील शिक्षण त्यांनी आर्यन हायस्कूल येथे पूर्ण केलं. त्यावेळी येण्या जाण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी 3 वर्ष नवली येथील वसतिगृहात काढले. त्यानंतर सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे आता नोकरीची लगबग चालू झाली, परंतु त्यांचे दोन्ही भावांचे उत्कृष्ट मार्गदर्शन असल्यामुळे त्यांनी नोकरी हा पर्याय स्वीकारला. त्यात दशरथ मामा म्हणजे खूप हुशार. त्यांनी त्यांना PSC परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे त्यांना ते त्यामध्ये प्रावीण्य मिळवून त्यांना सेल टॅक्स ऑफिसला माझगाव येथे त्यांची आपल्या सेवेचा कालावधी सुरू झाला. 38 वर्षांची प्रदीर्घ सेवा त्यांनी सेल टॅक्स ऑफिसमध्ये केली. त्यांनी ह्या सेवेमध्ये माझगाव, बँड्रा, पालघर, भाईंदर या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नुसतं कार्यच न करता त्यामध्ये सुद्धा ते प्रथम लिपिक या पदावर रुजू झाले होते, परंतु त्यानंतर इन्स्पेक्टर, STO अशी मानाच्या पदव्या त्यांना मिळत गेल्या आणि ते नियत वयोमानानुसार 30 एप्रिल 2023 रोजी आपल्या या ऑफिसर या पदावरून अगदी कुठलंही गालबोट न लावता व्यवस्थित प्रकारे सेवानिवृत्त झालेले आहेत. आता माझ्याविषयी त्यांचा अनुभव सांगायचा म्हणजे मामा आणि माझ्यामध्ये 8 ते 9 वर्षाचं अंतर. त्यामुळे मामा मला कधीच मामा वाटला नाही, तो मला मोठा भाऊ असंच वाटलं. त्याचं कारणही तसंच आहे की मी 9वीला असताना माझ्या आजीला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि माझे वडील एकटेच असल्यामुळे माझी आई आणि वडील हे त्यांची सेवा बजावण्यासाठी पामला गेले आणि त्यावेळी आम्ही विरार येथे राहत होतो. पण तेव्हा मामाला आईने माझ्या जबाबदारी दिली की तू रोज संध्याकाळी ऑफिसमधून आमच्या घरी यायचं आणि मी आणि माझी बहीण आणि मामा संध्याकाळी येणार. हे आम्ही तिघं असे मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्ष राहिलो असतील. येताना मामा मच्छी वगैरे घेऊन यायचा. आम्हाला तिघांनाही जेवण करता येत नव्हतं. तिघं एकमेकांच्या मदतीने कसं तरी जेवण करत होतो. कपडे पण कोणालाही धुता येत नव्हते, तर जो तो आपापल्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे मला असं वाटतं की एक मोठा भाऊ आपल्या बहिणींची जबाबदारी जसं स्वीकारतो तसं मामाने कोणत्याही प्रकारचं काहीच म्हणजे मी का राहू किंवा असं काही कारण त्याने सांगू शकला असता, पण कोणत्याही प्रकारचं कारण न देता मामा आमच्याबरोबर जवळ 1 ते 1.5 वर्ष तो राहिला. डब्बा नाही, चहा पाणी याची आम्ही काहीच म्हणजे जसं काय बटर टोस्ट काय जे असेल आईने आणून ठेवलेलं असेल ते आम्ही खायचो आणि संध्याकाळी मामा येताना काहीतरी भाजी घेऊन यायचा. म्हणजे अशा प्रकारे एक मोठ्या भावाची जी आमची उणीव होती ती मला असं वाटतं की त्याने भरून काढलेली आहे.
आणि अजून म्हणजे मी माझ्या दोन्ही मामांना बोलताना आदरयुक्त बोलते तुम्ही, पण ह्या मामाबरोबर इतकं जवळतेचं नातं आहे की त्याच्याशी बोलताना तू असंच येतो की हे केलंस का, ते केलंस का, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपुलकीचं असं जे नातं ते त्याच्याबरोबर आहे. कर्मधर्म संयोगाने आम्ही राहतो पण जवळजवळच, त्याच्यामुळे तर ते अजूनच दृढ झालेलं आहे. अजून त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्यांचा स्वभाव असा शांत, कोणाविषयी काय असं मनामध्ये असं काही छक्के पंजे वगैरे असं काही नाही. 1990ला त्यांचं मामीबरोबर विवाह झाला. त्यांच्या या संसारवेलीवर अमेय आणि अंकुश अशी 2 गुणी मुलं जन्माला आली. हे चौकोनी कुटुंब कोणाच्याही अध्यात मध्यात नाही, फक्त आपण आणि आपलंच, म्हणजे बाकी असं कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाच्या मुलाने किती अभ्यास केला, कोणाच्या मुलाला किती पर्सेंटेज मिळाले, आपल्या मुलाला एवढे मिळायला हवे. मला असं वाटत नाही की त्याने असा कधी मुलांवर पण दबाव आणला असेल की तुला हे करावंच लागेल किंवा असं करावंच लागेल, कारण मुलं ही तेवढीच गुणी आहेत, त्यांनाही तेवढीच अभ्यासाची जाण आहे. म्हणजे असं हे चौकोनी कुटुंब अगदी सुंदररित्या वाटचाल करत होतं. त्याच्यामध्ये अमेयेचं लग्न झालं. 5वं एक मेंबर म्हणजे 5वा सभासद त्यांच्या कुटुंबात सामील झालं. ती पण अगदी दुधात साखर मिळाल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबामध्ये मिसळून गेली. आताच अंकुशचं पण लग्न ठरलेलं आहे. ती पण त्यांच्या संसारामध्ये अशीच मिसळून जाईल. आणि अजून त्यांना आता नवीन नातूत आलेला आहे, त्यामुळे त्यांची ही संसारवेल अशीच सुंदररित्या बहरत जावो अशी मी देवापुढे शुभेच्छा देते त्यांना. आणि त्यांना आरोग्यपूर्ण प्रदीर्घ असं दोघांना उभयतांना आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना करते. आणि आता आपणापैकी कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्याने कृपया मंचावर यावं अशी विनंती करते. परमपूज्य माझे आई वडील, माझे भावजी कमलाकर राम संखे यांना मनपूर्वक त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो आणि मी 2 शब्द सुरुवात करतो. आजच्या या रामेश्वरच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे भाऊ, बहीण, सर्व नातेवाईक हे सब उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार मानतो. रामेश्वरच्या बाबतीत प्रणिताने सविस्तर माहिती दिलेलीच आहे. रामेश्वर हा आमचा धाकटा भाऊ. आम्ही 6 भावंडांमध्ये त्याचा नंबर 5. रामेश्वर बद्दल सांगायचं म्हटलं तर त्याला 20व्या वर्षी नोकरी लागली. त्याने 38 वर्ष आपला सेवाकाळ बजावलेला आहे. परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये दशरथच्या मार्गदर्शनामुळे त्याला कुठल्याही ठिकाणी दुसरीकडे अर्ज विनंती न करताना MPCच्या परीक्षेमध्ये तो पास झाला आणि त्याला सेल्टेक्स हे ऑफिस मिळालं. तेव्हा त्याला प्रथम जर हाताला बोट धरून घेऊन गेले ते माझे भाऊजी, आणि त्यांचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. रामेश्वरच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर तो एक सुस्वभावी, प्रेमळ आणि शिस्तप्रिय असा आहे. त्यांच्या ऑफिसच्या त्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये त्यांच्या अधिकारी वर्गाने त्यांच्याविषयी जे काही सांगितलं त्याच्यावरून त्याचे एकूण कार्य करण्याची पद्धत, हातोटी ही खरोखर उल्लेखनीय होती. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्याचं एक आम्हाला मोठं समाधान लाभलं की आपला भाऊ 38 वर्ष सेवा करून चांगल्या पद्धतीने निवृत्त होतो, त्याचा एक आम्हाला सार्थ अभिमान आहे. रामेश्वर इतकं त्यांची दोन्ही मुलं ही अतिशय सुस्वभावी आणि अभ्यासू. थोडक्यात सांगायचं, मागे मी म्हणालो होतो की 10वी 12वी म्हटल्यानंतर आई वडील रजा काढून आपल्या मुलांसाठी धावपळ करतात, पण रामेश्वर च्या बाबतीत एक अपवाद असा होता
की त्यांच्या मुलाने आई वडिलांना चक्क सांगून टाकलं की आमच्यासाठी रजा काढायची नाही, आम्ही आणि आमचा अभ्यास. आणि अशा प्रकारे त्याने आपली उत्तम रीतीने प्रगती करून आपलं जे शिक्षण होतं इंजिनिअरिंग पर्यंत ते दोघांनी चांगलं पूर्ण केलं. आणि हा एक मोठा एक आपण काय म्हणतो की आई वडिलांना एक दिलासा देणारा विषय असतो. बाकी रामेश्वर सतत मेहनती माणूस आहे. आता आम्ही माझ्या रिटायर नंतर एक पूर्वनियोजन म्हणून आम्ही आमची शेतामध्ये थोडी फलोत्पादन केलं आणि आता आम्ही तिघेही भाऊ त्या ठिकाणी आपलं मन रमवतोय. रामेश्वरला पण शेतीची फार आवड आहे, त्याच्यामुळे शनिवार रविवार त्या तिथे दौरा असतो आणि या निमित्ताने आम्ही एकत्र होतो ही एक मोठी समाधानाची बाब आहे. आता आपण नोकरीला असल्यानंतर एक बंदिस्त जीवन जगत असतो. आता ते बंधन रामेश्वरच्या बाबतीत आता मोकळं झालेलं आहे. आपल्याला जिथं पाहिजे तिथं तो वेळ देऊ शकेल आणि त्याला ती आवड असल्यामुळे तो नक्की त्याच्यामध्ये रमेल. बाकी आता त्यांना पुढील उर्वरित जो काळ आहे तो सुखी समाधानाने त्याने राहावं. परमेश्वराने त्याला तसेच राहण्यासाठी चांगली मनोकामना द्यावी एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अजून मी रोशू येते. सर्वांना नमस्कार. येतोय आवाज? आजचे सत्कार मूर्ती माझे तात्या श्री रामेश्वर काशीनाथ संखे यांना मी आधी मनापासून शुभेच्छा देते की 38 वर्षाचा खडतर वनवास, सरकारी नोकरी करतात त्यांना माहिती आहे वनवास, पूर्ण झालेला आहे. आणि त्याचं जे एक श्रेय आहे ते श्रेय आपण स्वतः करतो त्यामुळे आपल्याला तर आहेच, पण आपल्या समवेत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुद्धा त्यामध्ये सहभागी असतो. त्यातला सर्वप्रथम साथ जी आपल्याला लाभते ती म्हणजे जर पुरुष असेल तर त्याची गृहिणी म्हणजे आमच्या रीना काकी. शांत सहवास त्यांना लाभलेला आहे त्यांचा. अतिशय स्वभावाने शांत, म्हणजे दोघांना स्वभावाच्या बाबतीत बहीण भाऊ म्हटलं तरी चालेल इतका शांत स्वभाव दोघांचा आहे. तर दोघांनाही मी आधी शुभेच्छा देते. कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर खडतर प्रवास नोकरीसाठी काय असतो ह्याची सुरुवात जी आम्ही पाहिली ती तात्यापासूनच पाहिली. प्रणिताने मगाशी सांगितलं की काकांना आम्ही आदरार्थी तुम्ही म्हणतो आणि तात्याला तू म्हणतो, म्हणजे हा फरक आहे थोडासा. अतिशय शांत स्वभावाने आतापर्यंत आम्हाला कधी जरा जरी मोठ्या आवाजात तात्या कधी बोलला असेल असं आठवत नाही. आणि सर्वात आवडती गोष्ट सांगायची तर मे महिन्यामध्ये वेफर्स, म्हणजे त्या काळात कधी त्यांनी खाऊ आणला नसेल पण आम्ही मे महिन्यात घरी गेलो की त्याच्या हातात खाऊ असायचा आणि वेगळ्या प्रकारचा. सुरुवात वेफर्सनी. ह्या ज्या आठवणी आहेत आज मुलांना सहज सर्रास कुठेही मिळतात, पण त्या काळात आठवणीने रात्री 9 वाजता बलसाडनी येताना खाऊ घेऊन येणं ही काही साधी गोष्ट नाही. आठवणीने ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. खूप प्रेम आणि आस्था असल्याशिवाय, आसक्ती आपल्या भावाच्या मुलींबद्दल आणि मुलांबद्दल त्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि वयाने लहान असून सुद्धा त्या काळात 20व्या वर्षी नोकरीला लागले होते ते. आत्ताची 20 वर्षाची मुलं आणि तो काळ अतिशय जबाबदारीने वागलेले कुटुंब आहे आमचं. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची तर स्वच्छता. आपणही स्वच्छ नीटनेटके राहतो पण त्याच्या घरात गेलो की भीती वाटते, इतकी स्वच्छता असते. आणि त्याचा कुठेही बाऊ नाही, हे असं का आणि ते तसं का नाही, समोर दिसलं सुरुवात. आणि तो गुण मला वाटतं दोघांमध्ये आलेला आहे, अमू आणि अंकुशमध्ये सुद्धा. आणि घरात आपण जसे वागतो त्याचा आदर्श आहेत ही दोन्हीही मुलं. हे एक सांगायला मला खूप अभिमान वाटतो त्याबद्दल की हल्ली आपण मुलांवर खूप ऑर्डरेशन आणतो, असं कर, असं वाग, तुला हे एटिकेट्स नाहीयेत, असं नाही तसं नाही, मॅनर्स नाहीयेत. पण कोणताही बाऊ न करता, कोणताही दडपण न आणता आपोआप त्यांच्यात ती मूल्य रुजलेली आहेत. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला ती जाणवतात. त्यांच्या सोबत असताना सुद्धा आपल्याला ती जाणवत असतात. आणि असे आदर्श वडील, त्याचप्रमाणे आदर्श भाऊ सुद्धा मी त्यांना म्हणेन की आजोबांचा मृत्यू लवकर झाला होता. जरी वडिलांवर कुटुंबाची जबाबदारी भरपूर होती तरी सुद्धा आस्था गयात तात्यांनी कधी पप्पांचा शब्द खाली पडू दिलेला नाही, याचा मला अतिशय गर्व आहे.
आणि ते जाणवतं. दोन्हीही माझे काका म्हणजे मला खूप अभिमान वाटेल की कोणत्याही प्रकारचा मोठा कधी वाद इथे झालेला आहे किंवा असं मी अजूनही बघितलेलं नाही. एकमेकांना फोन करून आत्ताही ते एकमेकांची चौकशी करत असतात. म्हणजे ही आपुलकी आपल्याला जी दिसते, ते संस्कार माझ्या आजी आजोबांपासून आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे माझी आजी स्वभावाने अतिशय शांत आणि तेच संस्कार त्यांच्यामध्ये रुजलेले असल्यामुळे आज इतका चांगला सोहळा आपण इथे अनुभवतो. नाहीतर एखादी व्यक्ती निवृत्त झाल्यानंतर बरं झालं, कटकट गेली. कारण त्या दिवशी आम्ही जो हा आजचा उत्साहापेक्षा ज्या दिवशी तात्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम कार्यालयातून झाला त्या दिवशी जो सोहळा आम्ही बघितला तो खरंच अप्रतिम होता. आणि ते प्रेम त्यांनी जसं आमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे तसंच आत्तापर्यंत त्यांनी काम केलेल्या सर्व कार्यालयांमध्ये सगळ्या सोबत्यांसोबत म्हणजे अगदी वयाने मोठे आणि लहान सगळ्यांसोबत निर्माण केलेला आहे. आणि हा जो स्वभाव आहे हा स्वभावामुळेच आज ते अतिशय चांगल्या रीतीने निरोगी दीर्घायुष्य जगत आत्तापर्यंत हा त्यांचा खडतर प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि मी जास्त काही बोलत नाही कारण बोलता बोलता माईक हातात आले की आपण थोडं वाहवत पण जातो. तर मी माझं बोलणं थांबवते आणि ईश्वराकडे अशी प्रार्थना करते की छान मस्तपैकी आता व्योमचा हे झालेला आहे, त्याच्यामध्ये आगमन झालेलं आहे कुटुंबामध्ये. म्हणजे एक जबाबदारी संपलेली आणि दुसरी अतिशय गोड जबाबदारी त्याला आवडणारी आलेली आहे आणि त्याच्यात अतिशय आनंदाने रमेलच. त्याचबरोबर त्याला अत्यंत निरोगी असं दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराकडे प्रार्थना करते आणि पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावो ही मी विनंती करते परमेश्वराला आणि माझे 2 शब्द संपवते. तुमचे सगळ्यांचे आभार की माझं तोडकं मोडकं बोलणं तुम्ही चांगल्या रीतीने ऐकून घेतलं. धन्यवाद. आताच रोशनीने सांगितल्याप्रमाणे मामांकडे जर बघितलं तर अजून आपल्याला असं वाटेल की अजून त्यांचे 10 वर्ष बाकी असतील. इतके चिरतरुण मामा दिसतात. त्यांच्यासाठी थोडी जीत बाकी आहे, थोडी जीत बाकी आहे, थोडी हार बाकी आहे. अजून तर जीवनाचे सारे सार बाकी आहे, अजून तर जीवनाचे सारे सार बाकी आहे. नोकरीचा प्रवास तर संपला, नोकरीचा प्रवास तर संपला, ते एक जीवनाचं पान होतं. अजून तर जीवनाच्या प्रवासाचं पूर्ण पुस्तक बाकी आहे, पूर्ण पुस्तक बाकी आहे. अजून मी श्रोत्यांमध्ये बसलेल्या सगळ्यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर यावं. धन्यवाद प्रणिता. नमस्कार मंडळी. माझ्या आजी आजोबांना नमस्कार करून मी आपणासमोर 2 शब्द आज माझे काका रामेश्वर संखे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सांगू इच्छिते. जसं माझ्या मोठ्या बहिणीने रोशनीने सांगितलं त्याप्रमाणे मे महिन्यामध्ये आमच्या काकांशी खूप जवळून संबंध यायचा. काका सकाळी बलसाडने जाऊन रात्री परत बलसाडने घरी यायचे. तेवढंच त्यांची आमची भेट व्हायची. बाकी सुट्टीच्या दिवशी जी होत असेल ती. आणि सुट्टीच्या दिवशी देखील त्यांचा बराचसा वेळ आजीला मदत करण्यामध्ये जायचा. त्याच्यामुळे काकांनी सुट्टीच्या दिवशी पण कधी आराम केलेला आहे असं आम्ही बघितलेलं नाहीये. आणि जसं माझ्या बहिणीने सांगितलं त्याप्रमाणे खाऊ, मुंबईहून येताना आमच्यासाठी नियमितपणे खाऊ आणणारे माझे काका. लहान मुलांना खाऊचं किती अप्रूप असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. असा खाऊ आम्हाला मुंबईचा आमच्या काकांमुळे लहानपणी खायला मिळाला. आज आपण खूप काही खातो, खूप काही वस्तू बघतो, पण त्या काळात ते आम्हाला मिळणं हे आमच्या काकांमुळे होतं. आणि त्यानंतर काकांशी आमचे संबंध म्हणजे काकांना आम्ही नेहमी अरेतुरेच करत आलेलो आहोत. लहानपणापासूनच आम्ही तसं करत आलेलो आहोत. आमच्या शाळेच्या सुट्ट्या पडल्या की आम्हाला घ्यायला यायचा आमचा काका. आम्ही सातपाटीला राहायचो, बैलगाडी घेऊन तो आम्हाला घ्यायला यायचा आणि सातपाटीवरून मुरबा खाडीतून आम्ही कुंभवलीला यायचो. तो इतका सुंदर प्रवास आम्ही काकांबरोबर केलेला आहे. आमची आत्या, मोठी आत्या पामला राहायची, तिला घ्यायला जायचं बैलगाडीतून तात्याबरोबर. तात्याने गाडी काढली की आम्ही सगळी मुलं गाडीत जाऊन बसलो. इतके छान दिवस आणि छान आठवणी आहेत काकांबरोबर. अशा आमच्या लाडक्या काकाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला वाटतं प्रदीप येतोय. नमस्कार.
आज आमचे रामेश काका सेवानिवृत्त झालेले आहेत. ॲक्च्युली ते मला मागेच म्हणाले 2 ते 3 महिने प्रदीप नंतर मी रिटायर होणार आहे. तर मला असं वाटलं काका मस्करी बोलतात काय, 2 ते 3 वर्ष की 3 महिने, नाही सांगते 3 महिने. तर रामेश काका हे ॲक्च्युली आमचे काका आहेत, पण आजपर्यंत आम्ही काका असं त्यांना हे समजत नाही. ते आमचे भाऊच याप्रमाणे आम्ही त्यांना, आणि सगळे लोक आर के या नावानेच फेमस आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमचे काका एवढ्या वयामध्ये आमच्या जोडीला असताना सुद्धा फार मेहनत पण त्यांनी केलेली आहे. आणि आम्हाला कधी जाणवलं नाही का आमचे काका हे चुलते काका आहे की काय आहे, पण ते आम्हाला नेहमी कुठे गावामध्ये गेलो काय गेलो आम्ही एकत्रचपणे त्यांच्याशी राहायचो. तसेच त्यांनी सर्व्हिस पण चांगल्या प्रकारे केलेली आहे. माझगाव डाक, भाईंद, मीरा रोड, पालघर, आणि आज विक्रीकर अधिकारी वर्ग होणे म्हणजे आज बरोबर चांगलंच पद त्यांना शेवटी त्यांना प्राधान्य केलेले आहे. तर आणि आमचे काका हे सोसायटीमध्ये पण त्यांचे सहकारी चांगले आहेत, आणि त्यांचेच गुण घेणं आम्ही थोडेसं पुढे पण आम्ही पण चालण्याचा प्रयत्न करतोय. एवढं माझं भाषण करून, तसेच आमचे काशीनाथ आजोबा म्हणजे काकांचे वडील हे माझे लाडके आजोबा म्हणून मी त्यांना कधी पण नेहमी म्हटलं असो. आज ते देवाकडे गेलेले आहेत, आमची आजी पण देवस्थान गेलेले आहेत. तर मी काकांना पुढच्या आयुष्य चांगलं जावं हे माझे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता समीप येतोय मामांविषयी शुभेच्छा देण्यासाठी. आदरणीय मंच आणि जमलेले सारे आप्तेष्ट, म्हणजे मामा रिटायर होतो आत्ताची एक गोष्ट सांगतो की आम्ही खाली उतरत होतो आणि आमचे शेजारी भेटले. तर कुठे निघालं तर म्हटलं मामा रिटायर झाला त्याची पार्टी आहे. तो कोणत्या मामा तुमचे हे शेजारी राहतात ते? तर म्हटलं हो. अरे बापरे, ते मामा रिटायर वाटत पण नाही म्हणे, 58 वर्षाचा माणूस म्हणे. म्हणजे ही आत्ताची एक तासापूर्वीची गोष्ट आहे की अजून बरेच जण विश्वास ठेवणार नाही की मामा रिटायर. त्याच्या म्हणजे शरीरावर बघून आणि त्याच्या कार्यशक्तीला बघून कोणीच असं म्हणत नाही की मामा रिटायर झाला असेल असं. म्हणजे मी आता सुरुवात करतोय ती अशी की आपल्या सगळ्यांमध्ये, तुमच्या सगळ्यांमध्ये कदाचित मामाच्या घरी जाणारी सगळ्यात जास्त जाणारी व्यक्ती मीच आहे. आणि जास्त जाणारी म्हणजे कोणत्याही वेळेत मी जातो त्यांच्या घरी. असं नाही की आपण दिवस ठरवून जातो, वेळ ठरवून जातो. मामांच्या घरी जाणार मी जास्त जाणार आहे. आणि जसं सगळ्यांनी म्हटलं तसं त्यांच्या घरी स्वच्छता तर खूप असतेच, शांतता पण तितकीच असते की आपण कोणत्याही वेळेस जा, म्हणजे सकाळी जा, दुपारी जा, रात्री जा, प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की जर दरवाजा उघडला तरी 2 मिनिटं आपण म्हणतो अरे एकटाच आहे का, मामी एकटाच आहेत का? नाही आहेत ना. इतकी शांतता असते की म्हणजे त्यांचे शेजारी पण म्हणतील की मुलांचा सुद्धा आवाज नाही. आणि मामाच्या सक्सेसमध्ये जास्तीत जास्त फॅमिलीचा जास्त हात आहे. कारण की जसं सगळ्यांनी म्हटलं की मुलं, मी लहानपणापासून आमच्याशी मामा जास्त कनेक्ट होण्याचं दुसरं कारण म्हणजे एक तर पहिलं म्हणजे नातं आपलं आहेच, त्याशिवाय एक म्हणजे सेल टॅक्स. आमचे पप्पा पण सेल टॅक्सला होते आणि मामा पण. आणि दुसरं म्हणजे आमची राहण्याची ठिकाणं. आम्ही म्हणजे मामाची विरारची जी सुरुवात आहे ती माझ्या लहानपणापासून मी बघितलेलं आहे की आम्ही अक्षयमध्ये राहायचो, आम्ही एका विंग मध्ये राहायचो. त्यानंतर मामाची स्थित्यंतर म्हणजे अक्षयमध्येच मामाने 3 घरं बदलली, एक शेजारच्या विंग मध्ये, नंतर समोरच्या विंग मध्ये. आणि त्यावेळी मामा जेव्हा नवीन राहायला आले होते, अमू एकदम लहान होता, मी 10 वर्षाचा असेल, 8-10 वर्षाचा असेल. तर त्यांच्याकडे कामाला मुलगी होती. ती मुलगी काय करायची, दुपारी आमच्याकडे घेऊन यायची अमूला. आणि मी आणि अमू एकदम, आमचा सोफा छोटा होता म्हणून छोट्या सोफ्यामध्ये आम्ही एकदम अमूला कुशीत घ्यायचो आणि आम्ही झोपायचो आणि बाळगी खाली झोपलेली असायची, माझ्या आजोबांच्या खाली झोपलेली असायची. असे आम्ही म्हणजे अमू आणि अंकुश थोडा कमी आला, पण अमूशी आमची जास्त संबंध. माझ्या मम्मी बरोबर शाळेत जाणे, मम्मी म्हणजे त्याच्या शिक्षकांना सुद्धा, जी नर्सरी वगैरे होती त्या सगळे शिक्षक सुद्धा आंब्याची आत्या म्हणून ओळखायचे, कारण मामीची पण सकाळची शाळा होती. आणखी माझी एक त्यावेळेचीच आठवण सांगतो की मला मच्छी जास्त आवडायची नाही आणि मामांकडे व्हेज कायम असायचं.
डाळ नेहमी मामीची डाळ अत्यंत उत्तम सुंदर. आणि काय मला आता आठवतं तर बोलायला सांगायला पण लाज वाटते की मी म्हणजे आठवड्यातले 4 दिवस तरी रोज आई मम्मीला न सांगता डायरेक्ट मामी मला डाळ पाहिजे, मामी आज काय बनवलंय. म्हणजे आता त्या गोष्टीचं कधी कधी मामी बिचारी सुकी जेवली असेल आणि मी डाळ घेऊन घरी जायचो. म्हणजे आता पण मला लाज वाटते त्या गोष्टीची की म्हणजे मी किती वेळा गेलो आणि मला काय आठवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता म्हणजे कामवाली मावशी जी होती ती पण सांगायची की आईला तुमच्या भावाच्या घरात झाडू मारायला फार मस्त वाटतं की मामाच आमच्या मामाला तिन्ही मामांना सवय आहे कामाची. म्हणजे मामाही तशाच आहेत पण मामांना सुद्धा तेवढीच सवय आहे. मामाच ऑफिसला जाता जाता झाडू मारून जातो. अजून पण जात असेल तर मला माहिती नाही पण आमच्या घरी आला तरी हात फिरवायचा तो ते धुळ इकडे असा. तर मामा यायसाठी मी साफ पण करून ठेवायचो कधी कधी. इतकी स्वच्छतेची आवड आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या सक्सेस मध्ये मला एक नमूद करायचं आहे की मामा जेव्हा ऑफिसर झाला त्यावेळी मामा इतकाच आम्हाला आनंद झाला कारण आमचे पप्पा गेल्यानंतर काही महिन्यांनी त्यांना ते पद आलं ऑफिसरचा. पण मामा ऑफिसर झाला, मला आणि मम्मीला त्याचा खूप आनंद झाला की आपला मामा ऑफिसर झाला असा. आणि तो नुसता ऑफिसर झाला नाही त्यांनी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा आज जर त्यांनी बोलवायचं ठरवलं असतं की ऑफिस मधली सुद्धा लोक आणि आजूबाजूची सुद्धा तर हा हॉल सुद्धा कमी पडला असता. त्यांनी छोटेखानी कार्यक्रम केलाय म्हणून इतकी लोक कारण त्यांनी खूप लोकांना तशी मदत पण केलेली आहे. त्याचा स्वभावही तसाच आहे की सगळ्यांमध्ये मिसळून जातो. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा जो पसारा आहे ह्या माणसात आणि पैसा हा कमवतोच आपण नोकरीमध्ये पण माणसंही भरपूर त्याने कमावलेली आहेत. त्याचप्रमाणे कुटुंबाचं सांगायचं झालं तर सामंजस्य ह्या कुटुंबामध्ये खूप आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मामीने मच्छी सोडण्याचा म्हणजे नॉनव्हेज सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्या निर्णयामध्ये मामाने कधी मामीला आडकाठी केली नाही की नॉनव्हेज खायलाच पाहिजे किंवा व्हेज का नाही नॉनव्हेज नाही असं कधीच नाही. किंवा मामीने सुद्धा कधीही घरी आलेल्या मामांना सुद्धा आणि घरी आलेल्या पाहुण्याला सुद्धा कधीही मी नॉनव्हेज बनवणार नाही किंवा नॉनव्हेजला हात लावणार नाही असं कधीही केलं नाही. म्हणजे एकमेकांच्या मतांचा आदर ठेवणारी आहेत. आणि मामी नॉनव्हेज सुद्धा न चाखताच खूप सुंदर बनवते. मी भरपूर वेळा जेवलेला म्हणून मी सांगणार असते. आणि मुलांचं सुद्धा तसंच आहे. कधीही जसं ऋषुताई म्हणाली तसं की कधीही आमचा थोडासा वरचा स्वर असतो, आमचीच भावंड असली तरी त्यांचा स्वर हा नेहमी मृदू असतो. आणि मी खूप अनुभवलेलं आहे की मामानी जर मुलांना सांगितलं अंकुश चल आता अंकुश चालला, अंकुश असं विचारणार नाही पप्पा का, उलट उत्तर कधीच नाही. म्हणजे जे मी अनुभवलेलं आहे आमच्या घरी ते खेळायला जरी यायचे लहानपणी कॉम्प्युटर त्यावेळी नवीन असायचे तेव्हा खेळायला यायचे तर ते अगदी न सांगता ते दोघंच बसायचे. दादा तू घे अंकुश तू घे असं थोडा वेळ घेऊन ते पाठ करून पण कधी ते भांडलेले मला अजूनही आठवत नाही. आणि त्यांचा मुलांचा बॉन्डिंग जसं आमच्या 3 मामांचा बॉन्डिंग आहे तसंच त्या दोघांचा बॉन्डिंग आहे. तुम्ही कितीही घोळक्यात असाल एखादी काही गोष्ट घडली तर त्या दोघांमध्येच पहिले गुटगुट काय तर त्यांचं गुपचूप काहीतरी चालतं आणि ते नंतर आपल्याला कळते. इतकं सुंदर त्यांचा बॉन्डिंग आहे. हे बॉन्डिंग तुमचं आणि पप्पांबरोबरही तेवढेच ते तिघं एक जातील तर मित्रच सांगतील तर त्या तिघांचं एक बॉन्डिंग आहे ते छान आहे आणि हे असंच राहायला पाहिजे. अजून काही बरंच सांगायचं असेल मी कदाचित म्हणजे लक्षात येत नसेल पण मामा आमचा एक उत्तम मॅनेजर आहे. मॅनेजमेंट ही मामाकडे खूप आहे. जे काही सगळी कार्य असतात आमच्या घरातली त्यांच्या कुठचेही मामाकडे इतकी सुंदर मॅनेजमेंट आहे की तो एकटा सगळं हँडल करू शकतो. आताही हे हॉलमध्ये तो 10 वेळा येऊन बघून गेला असेल. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून हे ऊन किती वाजता येते, इकडे उजेड येईल का, इकडे येईल का, हे सगळं परफेक्ट तो करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी एक व्यक्ती आहे की म्हणजे लग्न कार्य असले आमच्या घरात तरी असं आहे आम्ही जवळच राहत असल्यामुळे की बाय डिफॉल्ट आम्ही त्यांच्या घरी छोटे खाणी मोठे खाणी कसाही कार्यक्रम असतो की आमच्या घरी असतो की आम्ही एकमेक म्हणजे आमच्या घरी आम्ही एकमेक दोन्ही असतोच. म्हणजे इतर मामा लांब असतात, मावशा लांब असतात पण मामा असतो. जर आपण मामा ही अशी व्यक्ती आहे की काही लोक असं म्हणतात टाळलं तर टाळू दे, मला नाही बोलवलं काही वाटत नाही, मला काम म्हणजे मान नाही काम नाही दिलं लोक म्हणतात बरं ना जाऊ दे. पण मामा ही अशी व्यक्ती आहे जर त्याला काही आपण जबाबदारी दिली नाही आपण म्हणतो तर मामा उलट रागावतो की मला काय ना म्हणजे त्याला असं खतखत होते की मला का नाही बोलवलं, मला का नाही सांगितलं. ही अशी व्यक्ती आहे कारण पूर्ण मॅनेज करण्याची सगळ्या कितीतरी हजारो लोकांना मॅनेज करू शकेल इतकी कॅपॅसिटी तिची आहे. उत्तम मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे आणि ती मुलंही शिकता आहेत. सरते शेवटी एवढंच सांगेन मामा म्हणजे सगळ्यांनी चांगलंच सांगितलं. मामा आता खूप वेळ आहे, बरीच कामं तो म्हणजे बिझी आणि बिझीच असतो की ते
त्याच्या घरात जरी गेलं तरी तो काहीतरी त्याचं चालू असतं. कुंभोलीला गेला की शेती हे सगळं चालू असतात. अजून एक आठवण सांगतो आता आली ती की जसं वाडीतलं काम म्हणाला, आम्हाला आंबे असो, चिक्कू असो, गवती चहा असो, मामा कुंभोलीला गेला की काही ना काही आणतोच. आणि तो असं सांगणार नाही की समीप घ्यायला ये, असंच कधीच सांगणार नाही किंवा खाली उतर असं पण नाही. तो आमच्या घरी देऊन जातो. आमच्याच नाही, मामाचे 4 वाटे, ताई, विद्यामावशी, विलास मामा आहेत, सगळ्यांकडे पटापट आला की तो तयारी कर, कपडे बदल की नाही बदले, पटापट सगळ्यांचे वाटे करून तो पटापट स्वतः द्यायला जातो. अजूनपर्यंत आमच्या तिन्ही मामांचे आम्हाला आंबे असतातच, म्हणजे मे महिन्याची गोष्ट. पण मामा कुठे काही घेऊन आला की थोडंफार तरी वाटणार इतकी, कारण त्याची कार्यशक्तीच तेवढी आहे, ते तो ऍक्टिव्हच तेवढा आहे. तर ते ऍक्टिव्हपणा आमच्याकडे पण येऊ. आणि एक सांगतो फक्त की एक सल्ला नाही देणार, पण असं सांगेन की काही छोटे मोठे वयानुसार, शरीरानुसार नाही, वयानुसार काही छोटे मोठे आजारपण किंवा असे डोकं वर काढतात, तर त्यांच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कधी कधी असं मामा पटकन बोलत नाही, सगळ्यांमध्ये लहान पडतो किंवा बोलत नाही, किंवा एखादी गोष्ट त्याला खटकते, हे तुझ्या चांगल्यासाठी, म्हणजे मामी पण मान्य करेन, खटकते, तो खूप मनात ठेवतो, साचवतो, विचार करत राहतो आणि त्याचा त्रास तुला होतो. मामी जास्त मान्य करेल. तर तो त्रास करून घ्यायचा नाही, थोडं लेट गो करायला तर सोडून द्यायचा. आपण थोडंसं आता म्हणजे त्याने आपल्याला त्रास होतो तो सोडून द्यायचा आहे. आणि सरते शेवटी एवढंच सांग की आपण म्हणजे असं कोणी रिटायर होताना म्हणतो की छान मुलीसारखी सून येऊ, मुलासारखा जावे, असं आपण म्हणतो. मामा सगळं तुझ्याकडे आहे, सगळं आहे, पैसा आहे, समाधान, समृद्धी सगळं आहे. तर हे असंच राहू दे. हा असा सुखाचा सदरा जो घातलेला आहे तो असा कायम राहू दे. आता श्रेयाच्या रूपाने नवीन अजून एक मेंबर येणार. आणि जसं तू रिटायर होताना एक मेंबर आणखीन वाढला, तसा मामी रिटायर होताना अजून 2-3 मेंबर वाढू दे, एवढीच देवाकडे प्रार्थना. आणि असेच तुझं सौख्य राहू दे, हीच प्रार्थना. थँक्यू. बाकीच्यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर. आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, माझा धाकटा बंधू रामेश्वरची धर्मपत्नी सौभाग्यवती रीना, रामेश्वरचे सासरे म्हणजे आमचे भाऊजीच लागतात, तर भाऊजी, ताई, आमचे ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ भगिनी आणि उपस्थित आप्तेष्ट. रामेश्वरच्या रिटायरमेंटचा जो कार्यक्रम झाला 28 एप्रिलला, त्या 28 एप्रिलला उपस्थित राहण्याचा योग आला. आणि त्या दिवशी त्या हॉलमध्ये जी माणसं जमली होती त्यावरून रामेश्वरने किती जनसमुदाय जमा केलेला आहे याची खात्री पटली. आता माझे भाचे, माझे बंधू, माझ्या पुतण्या यांनी रामेश्वरचं गुणांबद्दल विवेचन केलेलं आहे, परंतु त्याच्या मागे एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान असं की त्याचा जन्म रामनवमीचा आहे. प्रभू श्री रामचंद्र यांच्यामध्ये जेवढे जेवढे काही गुण आहेत किंवा जे गुण त्यांच्याकडे होते ते सगळे गुण घेऊन तो या पृथ्वी तलावर आलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे खूप समाधानाची गोष्ट आहे की आमच्या घरात असता प्रभू रामचंद्रांसारखा एक माणूस जन्माला आला आणि त्याची संगत आम्हाला लाभली. जसं सर्वांनी सांगितलं रामेश्वरच्या कामाबाबतीत, रामेश्वर विरारा राहत असताना कधी आई घरी एकटी असायची. शनिवार रविवारी सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डेची तेव्हा सुट्टी होती. 5 दिवसाचा आठवडा तोपर्यंत झाला नव्हता. मला ही शनिवारची सुट्टी असायची, मीही ठाण्यावरून यायचो. परंतु रामेश्वर घरी आल्याबरोबर पहिले झाडू हातात घेणार आणि अख्खा चुलीपासून ते ओट्यापर्यंत सगळं घर झाडून घेणार. त्याचबरोबर आपल्या खाटेवर किंवा कॉटवर जे बिछाणे असतात ते पहिले बाहेर काढणार उन्हामध्ये. एवढं आल्याबरोबर तो स्वतःला झोकून देणार. तेव्हा मग जेवणाचं काय आहे किंवा जेवायचं कसं होईल, आईने काय बनवलं असेल याचा काहीही त्याचा विचार नाही. तो फक्त साफसफाईच्या कामामध्येच लागणार. आणि पुन्हा जाण्याच्या आधी
या सगळ्या गोष्टी आपापल्या जागेवर जातील एवढं बघून जाणार अशी आमच्या रामेश्वरच्या आधीपासूनच कामाची पद्धत. हीच गोष्ट आमच्या शेतीमध्ये दादा जसं म्हणाले की आम्ही वाडी करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा माणूस कोणी नव्हता आमच्याकडे सुरुवातीला. आम्ही तिघं भाऊच कामं करायचो, परंतु सगळ्यात जास्त काम रामेश्वर करायचा, कारण तो आमच्यापेक्षा सगळ्यात तरुण, जरा जोशपूर्वक सगळं वातावरण. त्यामुळे रामेश्वर खड्डे खणण्यापासून तेव्हा पाण्याच्या पाईपलाईन वगैरे नव्हते, ते एके ठिकाणी त्या बोरमधून पाणी प्रत्येक झाडाला बादलीने घेऊन घालायचा तो. तर एवढे त्याच्याकडे कामाची आधीपासूनच आवड आहे आणि त्यामुळे आपल्या कार्यालयात त्याने स्वतःला झोकून दिलं. सगळी कामं उत्कृष्टपणे पार पाडली, यात नवल काहीच नाही. ती त्याचा तो उपजत गुण आहे. रामेश्वरच्या स्वभावाबद्दल पण सगळ्यांनी सांगितलं. कधी उच्च आवाजात बोलणं नाही, उलट कोणाला उत्तर देणं नाही, सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, ही त्याची आधीपासूनच भूमिका आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं निदर्शनास आणून देऊन त्यांनी आपलं मार्गक्रमण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. रामेश्वर जरी आमचा धाकटा भाऊ असला तरी त्याचे असे खूप गुण आहेत की जे आम्ही सुद्धा घेतले पाहिजेत आणि घेतोय आम्ही. त्यात त्याचा मोठेपणा आहे. हा त्याचा मोठेपणा आहे की मोठी माणसं सुद्धा त्याच्या गुणांची वाहवा करतात, त्याचा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. हा त्याचा मोठेपणा आहे. रामेश्वरने जसं आता आपण ऐकलं की 38 वर्ष पूर्ण केलेली आहेत, भरपूर सर्व्हिस केली, अगदी 20व्या वर्षी सर्व्हिसला लागला, त्यामुळे चांगली त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. परंतु ह्या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःकडे काही लक्ष देण्याच्या गोष्टी राहून गेल्या असतील, स्वतःच्या काही आणखी स्वतःच्या संकल्पना असतील पुढे नेण्याच्या, त्या पूर्ण करण्यासाठी आता त्याने वेळ द्यावा असं मी त्याला सुचवेन. परमेश्वर कृपेने तब्येत सुद्धा चांगली आहे आणि त्यामुळे त्याला जे जे काही यापुढे करायचं असेल ते करण्यासाठी परमेश्वराने त्याला उत्तम आरोग्य द्यावं, उदंड आयुष्य लाभो आणि आमचे आशीर्वाद तर त्याच्या मागे आहेतच. त्यांच्या घरात सुद्धा सगळे एकापेक्षा एक चांगल्या दर्जाची माणसं आहेत, जसं अमेय, अंकुश, आता येणाऱ्या सुनबाई, रामेश्वरची धर्मपत्नी, ही सगळे अगदी व्यवस्थित आपापल्या जागी फिट असल्यामुळे तसं काही आणखी प्रपंचामध्ये काही त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. सुदैवाने आमच्याकडे कुणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी निवारण्यासाठी पुढे रामेश्वरने मनसोक्त जीवन जगण्यासाठी परमेश्वरने त्याला उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो ही प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर यावं. रामेश्वर मामाच्या बिल्डिंग मधले त्याचे जे मित्र परिवार इथे उपस्थित आहेत त्यापैकी सुरेंद्र पिंपळे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. आजचे आपले मित्र सत्कारमूर्ती रामेश्वर संघे, त्यांचे कुटुंबीय, आपण सर्व उपस्थित मित्र मैत्रिणी, मी रामेश्वरच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी पालघर या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेला खरोखरच आम्ही बघितलं की त्यांचा सत्काराचा कार्यक्रम हा अतिशय रोमहर्षक असा झालेला होता. कारण का बरेचसे त्यांच्या तिन्ही कार्यालयातील कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. भाईंदर, पालघर आणि माझगाव डॉक या ठिकाणचे तिन्ही कार्यालयातील कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखरच खूप छान असा कार्यक्रम झाला. तसं रामेश्वरचं मला वाटतं रामेश्वरपेक्षा त्यांचे जे बंधू आहेत त्यांचा थोडासा आणि आमच्या प्रभाताईचा परिचय आमचा जरा जास्त आहे रिलेशन असल्यामुळे. पण जेव्हापासून मी आणि रामेश्वर आम्ही ह्या गौतममध्ये राहायला आलाय त्यावेळेला सुरुवातीला रामेश्वरने आमच्या
सोसायटीचं अध्यक्षपद हे भूषवलेलं होतं आणि खरोखरच त्यांचे काम करण्याची पद्धत ही अतिशय सुंदर अशी होती, नीटनेटकी अशी होती आणि त्याचाच आदर्श आम्ही घेत आहोत. त्याच्यामुळे ते मला प्रत्येक वेळेला सांगायचं की आता तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात, तुम्ही सोसायटीचं काम घ्या, पण अजून सुद्धा आम्ही असं सांगतो की आमच्याकडनं ही कामं जेवढी पूर्ण होईल अशी आम्ही शाश्वती देऊ शकत नाही. ती शाश्वती तुझ्याकडनं आम्हाला मिळते आणि त्यामुळे तूच आमचा कार्यभार सांभाळावा अशी प्रत्येक वेळेला मी त्यांना विनंती करत असतो. आम्ही शिक्षक असल्या कारणाने आम्हाला बरेचशा ठिकाणी असतात, कामं करावे लागतात, परंतु रामेश्वरचे काम करण्याची जी पद्धत आहे सगळ्यांनी सगळे नीटनेटकेपणा तो मलाही त्यांच्या गुणामध्ये दिसून येतो आणि त्यामुळे ती एक आदर्श व्यक्ती म्हणून मला ती योग्य अशी वाटते. खूप लोकांनी सांगितलं की त्यांचा स्वभाव त्याच्याबद्दल काही वादच नाही, परंतु मी त्यांना आता असं सांगू इच्छितो की तुमचं परिवार हा खूप चांगला परिवार आहे. परमेश्वराने तुम्हाला सुख सुविधा सर्व दिलेले आहेत, परंतु माझ्या माहितीनुसार कदाचित माझं अल्पसं ज्ञान असेल, मला माहीत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला सेवा करत होतात, खडतर जीवन आपण सर्वांनी सेवा केलेली आहे, 35-38 वर्ष 32 वर्ष, परंतु आपल्याला बाहेर जाण्यासाठी कुठे योग आलेला नसेल, तुम्ही कुठे कुटुंब बाहेर गेलात की मला माहीत नाही, तर आता तुमची सेकंड इनिंग आहे, तुमच्याकडे सगळं भरपूर आहे, तर तुम्ही थोडेसे परदेश दौरे करावे. कारण का भावांनी सांगितलं की तब्येतीकडे लक्ष द्या, बरोबर आहे, स्वतःकडे वेळ दिलेलाच नाही, तर आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे सर्व काही आहे तर तुम्ही परदेश दौरे करावे, ही आपल्याला संधी आहे. वहिनी सुद्धा अजून जॉबला आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला वेळ मिळेल, आपण आज जाऊ उद्या जाऊ, परंतु मला असं वाटतं की ही सर्वात सुंदर संधी आहे आणि त्यामुळे तुम्ही आपल्या वहिनीला घेऊन परदेश दौरा करावं. परमेश्वराने आपल्याकडे भरपूर दिलं आहे, तुमचं आरोग्य तसं चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही ते करावं अशी मी आपणास एक थोडंसं मित्र या नात्याने विनंती करू शकतो. मला वाटतं कदाचित बहुतेकांना ते पटलेलं असेल की ते जावं असं त्या इच्छा आहे आणि यानंतर त्यांचं सेकंड इनिंग कदाचित ते व्यस्त असतीलच, कारण का आताच नाच झालेली आहे घरी, सॉरी नातू झालेला आहे आणि आमच्या प्रभाताईच्या मुलांनी सांगितलं की घरी गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला आंबा पेरू जे काय ते मिळतं, हे त्यांना तर मिळतं, पण माझ्या घरामध्ये माझ्या विंगमध्ये स्वतः येऊन प्रत्येक वेळेला आम्हाला 1 पेरू का असेना 2 आंबे का असेना हे प्रत्येक वेळेला मिळतात. त्याच्यामुळे खरोखरच त्याच्याकडे हा स्वतःचा गुण आहे आणि तेच गुण त्यांच्या मुलांकडे सुद्धा आहे. कोणालाही सांगत नाही, ते स्वतः येतात. कधीच खाली बसलं तरी बोलणार नाही, मी खाली भेटलो आणि घरून खाली आले तर पिशवीतनं मला खादू काढून देणार नाही, ते स्वतः माझ्याकडे 3ऱ्या वेळेवर येतील. तो पहिल्या माळावर राहतो, मी 3ऱ्या माळावर राहतो, स्वतः ते येतात आणि आम्हाला त्याचा स्वाद मिळतो. तर मी परमेश्वराकडे अशी विनंती करतो की त्यांचं सेकंड इनिंग, त्यांचं आरोग्य हे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, माझे तोडके मोडके 2 शब्द आपण सुद्धा ऐकून घेतले, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि पुन्हा एकदा रामेश्वरला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, मी काय रामेश्वरशी काय बोलणार नाही आहे, पण सुरेंद्रने जर सांगितलं की रामेश्वरचा परदेश दौरा व्हावा, तर आमच्या 5 भावांचे परदेश दौरे झालेले आहेत. फक्त आता रामेश्वर बाकी आहे, त्याचा दौरा पण लवकरच होणार आणि लवकर होऊ दे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. अजून मग मी म्हणते की या कार्यक्रमामध्ये आमचे जे 4-5 जण परदेशी आहेत ते जर असते तर आणखीन कितीतरी शोभा वाढली असती, परंतु रामेश्वरला त्यांचा दुरूनच नमस्कार आहे. आता मी एक छोटंसं गाणं म्हणते. नमो तुला रे जोडू हाताना, सांभाळ देवा माझ्या भावाला, सांभाळ देवा माझ्या भावाला. नकोत दुःख न
नकोत आसू सदा मुखावर दिसू दे हासू आनंद राहो 10 दिशांना सांभाळ देवा माझ्या भावाला सांभाळ देवा माझ्या भावाला सुबुद्धी दे रे सुशक्ती दे रे सुनीती दे रे सुमार्गिने रे नकोत छाया प्रकाश देना नकोत छाया प्रकाश देना सांभाळ देवा माझ्या भावाला सांभाळ देवा तिन्ही भावांना सांभाळ देवा तिन्ही भावांना सांभाळ देवा आमच्या परिवाराला. धन्यवाद. अंकुश, आता मला असं वाटतं की सगळ्यांनी बोलून झालंय, पण मामांचे व्याही आणि विहीनबाई पण इथे आलेले आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करते. सायलीची मामी मामांविषयी काहीतरी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझी ओळख म्हणजे मी सावनी नीलम संखे, सायलीची लहान मामी आणि व्योमची मामी आजी. मी वाचून बोलेन. आजचे सन्मान मूर्ती रामेश्वर भाऊ, आज आपण त्यांच्या रिटायरमेंट प्रोग्रामसाठी इथे एकत्रित झालो आहोत. जसं सगळ्यांनी सांगितलं, रामेश्वर भाऊनी 38 इयर्सची सर्व्हिस पूर्ण करून ते 30 एप्रिल 23ला रिटायर झाले. ॲक्च्युली मी पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे. मला माहिती आहे की आपली रोजची धावपळ काय असते. सकाळी उठा, ट्रेन पकडायची आहे, ऑफिसला टायमिंगवर, आणि आता तर टाईम अटेंडन्स जे आहे त्याच्यामुळे तर हाफ डे इझिली कट करतात. म्हणून जी धावपळ आहे ती खूपच असते. ह्या आपल्या 38 इयर्सच्या सर्व्हिसमध्ये जे तुमच्या काही इच्छा राहिल्या असतील, जी आपली राहतो की मला आज हे करायचं होतं पण मला वेळ नाही मिळाला, तर ह्या सगळ्या ज्या तुमच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही रिटायरमेंट नंतर नक्कीच पूर्ण करा. म्हणून मी सांगेन भाऊ तुम्हाला की रिटायरमेंट म्हणजे कामापासून फ्रीडम नव्हे. रिटायरमेंट म्हणजे कामापासून फ्रीडम नव्हे, तर आतापर्यंत जी कामे करण्यास आपल्याला वेळ नाही मिळाला ती कामे आता आपल्याला पूर्ण करायची आहेत. सेवानिवृत्तीसाठी मी रामेश्वर भाऊंना मनापासून शुभेच्छा देते. विश यू ऑल द हॅपी रिटायर्ड लाईफ. आणि माझा इकडे बोलण्याचा उद्देश ॲक्च्युली वेगळा आहे. हे अमयला आणि तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज आहे. मी अमय व सायली यांचा बच्चू जो फक्त 43 डेजचा आहे, व्योम, त्यांनी त्याची काही मतं माझ्याकडे सांगितली की मामी आजी तुम्ही जाऊन तिकडे आमच्या आजोबांच्या प्रोग्रामला माझी मतं तुम्ही सांगाल का. तर ती मतं ही बघा, ही माझ्याकडे लिहून दिलेली आहेत. मी ती अशीच्या अशी सेम टू सेम काही न चेंज करता मी ती तुम्हाला व्योमची जी मतं आहेत ती तुम्हाला वाचून दाखवणार. म्हणून रामेश्वर भाऊ, व्योमची हे प्रेमाचे शब्द जे आहेत हे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी व्योमकडून. प्लीज तुम्ही ऐका. व्योम इज ओनली 43 डेजचा मुलगा, छोटा बाबू आमचा. हॅलो आजोबा, मी व्योम. मला आज येता नाही आलं म्हणून मी तुमच्यासाठी माझा मेसेज पाठवलाय. माझी तुमच्या जगात एंट्री आणि तुमच्या सेकंड इनिंग मधली एंट्री एकाच वेळी झाली एप्रिल 23. कदाचित देवाने
तुम्ही माझ्या सोबत खेळायला फ्री राहावं म्हणून माझा जन्म अशा टाइमला घडवून आणला असावा. आपल्या दोघांचा बर्थडेचा महिना पण सेम आहे. मम्मा डॅडाने सांगितलं मला की तुम्ही 38 वर्ष सर्व्हिस केली. बाप रे, हे ऐकून मी दमलो आणि अजून 1 तास झोप काढली. म्हणजे आता तुमचं सुद्धा आराम करायचा टाइम स्टार्ट झालाय आणि कंपनी द्यायला मी आहेच. इथून पुढे समर वेकेशन तर तुम्ही आणि आजी बुक असणार. आता पुढचे सगळे वर्ष तुम्ही आजोबा ड्युटीवर आहात. तर मग रेडी व्हा. आपण दोघे आजोबा नातू मिळून सगळ्यांना कामाला लावू. आता मी जरा छोटा आहे. थोडे दिवस थांबा. मी थोडा अजून मोठा होतो, मग तुम्हाला काही बसू देणार नाही. तेव्हा मग सांगू नका हा किती हा मुलगा त्रास देतो. आत्ताच वॉर्निंग देतोय, पुढे काय होणार त्याची. अजून मला नीट दिसत नाही, पण तुमचा आवाज, तुमचा स्पर्श मला समजतो. म्हणून मला भेटायला येता तेव्हा मला कळतं कोण आलाय, कोणी मला घेतलंय. अगदी मी झोपलो असलो किंवा व्हिडिओ कॉलवर असलो तरी सुद्धा मला आतुरता आहे तुम्हाला, आजीला, काका काकी सगळ्यांना बघण्याची. म्हणून मी लवकर लवकर मोठा होणार आणि खूप दंगामस्ती करणार सगळ्यांसोबत. आता मी थांबतो. मला भूक लागली तर मी रडून जरा मम्माला हाक मारतो. आपण भेटूया लवकरच. अरे हा, मेन टॉपिक तर राहीलच. तुम्हाला विश करायचं. आजोबा तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, स्वस्थ रहा. तुमचा व्योम. बाय बाय आजोबा. तर हे व्योमचे काही शब्द जे मी तसेच्या तसे रमेश भाऊ आणि ताई तुम्हाला वाचून दाखवले आहेत. वन्स अगेन विश यू हॅपी रिटायर्ड लाईफ. धन्यवाद सावनीताईंनी जे काही वाचून दाखवलं. तर 2 मिनिटं असं वाटलं की प्रत्यक्ष व्योमच बोलत आहे. व्योम इथे उपस्थित नाही असं वाटलंच नाही. तर खूप धन्यवाद. हॅलो. प्रथमतः सर्वांना थँक्यू की तुम्ही आज माझ्या पप्पांच्या रिटायरमेंटच्या पार्टीसाठी सर्व उपस्थित राहिलात. ॲक्च्युली आता थोडं लेट झालेलं आहे, त्यामुळे मी सर्वांचा जास्त टाईम नाही घेते, कारण की ऑलमोस्ट सगळ्यांनी सगळे पॉईंट्स कव्हर केलेलेच आहेत की पप्पा कसे बिल्डिंगमध्ये, ऑफिसमध्ये, सगळ्यांच्या फंक्शनमध्ये एकदम ॲक्टिव्ह असतात. तर माझं फक्त पप्पांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्व ॲक्टिव्हिटीज करतातच, थोडंसं तुमच्या तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि जे तुमचे छंद आहेत ते जोपासा. आणि आपण जसं सांगत, आपण परदेश दौरा असेल, काहीही असेल, आपण इंडिया फिरूया, फॉरेन कंट्रीज फिरूया आणि आपण सगळे एकत्र फिरूया. त्याची आश्वासन मी तुम्हाला देतो त्या दिवशी दिलेल्या त्याप्रमाणेच. त्याची काही तुम्ही काळजी करू नका, आपण नक्की फिरूया सगळ्या ठिकाणी. आणि आजी आजोबांचा आशीर्वाद आहे आमच्यावर सर्वांचं. काका काकू, आत्या सर्व एकत्र आहेत, त्यामुळे सर्व कुटुंबांसोबत खूप मजा येते सर्व सणांची. त्यामुळे मी आता जास्त टाइम नाही घेत. लास्ट टाइम पण मी व्हिडिओ लावणार होता. आता एक शॉर्ट व्हिडिओ बघूया आपण आणि मग दुसरं कोणाला बोलायचं तर बोलू शकतात. थँक्यू आणि बाबा ऑल द बेस्ट फॉर द सेकंड इनिंग्स. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या सेवानिवृत्ती समारंभामध्ये उपस्थित आमचे सर्वात वरिष्ठ असे दादा, वहिनी, बाकी आजोबा, तसेच मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व संख्य कुटुंब, मित्रपरिवार, बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सेवानिवृत्तीच्या रामेश्वर भाऊच्या कार्यक्रमासाठी मी तुमचा जेव्हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कार्यालयात झाला
आणि काही कारणास्तव मी पोचू शकलो नाही, ते मिस केला मी प्रोग्राम. आणि आज मी त्या दिवशीच ठरवलं होतं की आजच्या कार्यक्रमात आपण प्रामुख्याने तिकडे उपस्थित राहायचं आणि या सोहळ्याचा आनंद घ्यावा. खरोखरच तुमचा सर्व हा एकत्र कुटुंब, एकत्र परिवार मी ऐकला तर खालती आपण बोलत होतो. कारण स्वीटीच्या म्हणजे माझी ओळख देतोय मी, यांचे जे सुपुत्र आहेत अमय आणि त्यांची जी अर्धांगिनी आहे सायली सोनू आमची, त्यांचा मामा मी नीलम संखे राहणार बोईसर. आणि जे ऐकून होतो समाजामध्ये कुटुंबाविषयी ते प्रत्यक्षात उतरतलं आहे आणि ते पाहतो मी. आणि एकत्र कुटुंब आपण खूप पाहतो, पण ते टिकवणे हे खूप महत्त्वाचं असते. आणि हे तिन्ही भावंड आणि तिन्ही बहीण सर्व शासकीय अधिकारी त्या काळामध्ये ठीक आहे, म्हणजे एज्युकेशन लोक खूप कमी घेत होतो आणि त्या काळात नोकरी चालून येत होते, पण ते टिकवणे खूप महत्त्वपूर्ण होतं. आणि अशा प्रसंगीमध्ये आपण सर्व भावंड मिळून सर्वांनी शासकीय नोकरी केली, ती घडदोड आपण व्यवस्थितरित्या सांभाळली आणि समाजामध्ये नावही लौकिक केलं. कारण मी सांगायचं झालं तर आम्ही समाजामध्ये मोठे तुमचे बंधू त्यांच्यासोबत आम्ही कार्यकारिणीमध्ये गेले 3 वर्ष काम केलेलं आहे. आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. थोडे स्पष्ट आणि क्लिअर व्यक्तिमत्व आहे त्यांचं, त्याच्यामुळे थोडे संबंध जोडून आलेले. पण तुमच्याविषयी जेव्हा हे नातं जोडलं आणि प्रत्यक्षात जेव्हा आम्ही आपण म्हणतो ना ऐकतोय आणि ते प्रत्यक्षात उतरते, तर तेवढाच तुमचा स्वभाव म्हणजे तुम्ही व्यासपीठावर आहे म्हणून बोलत नाही, आम्ही समाजामध्ये चर्चा करताना पण इतर लोकांकडे पण तसं ऐकू येते की शांत, प्रेमळ, संयमी, हा सर्व गुण ज्याला म्हणतात अष्टपैलू, ते सर्व गुण तुमच्यामध्ये आहेत. आणि ते जेव्हा उभरते त्याला फार टीम काम करत असते. त्याच्यामध्ये तुमची मिसेस त्यांचाही खूप महत्त्वाचा आणि मोठा रोल आहे. आणि त्याच्यानंतर जी संस्कृती उतरते, जसं तुम्ही म्हणालेत की परिवाराकडून येते ही सर्व रूढी परंपरा आणि एक संस्कृती, ती आपल्या कुटुंबातून आलेली आहे. त्याच्यामुळे ते मुलांमध्ये पण तीच गुणवत्ता आहे तुमच्या. कारण दोन्ही मुलांविषयी जरी समाजामध्ये विचारायचं झालं, कारण मुलांविषयी जास्त काय इन्क्वायरी केली जाते किंवा होते, थोडाफार इकडे तिकडे विषय होतात, परंतु जेव्हा मुली द्यायच्या वेळ येते समाजामध्ये तेव्हा फार ठिकाणी चौकशी केली जाते. कारण ते एकदम हार्ड पार्ट असतो, मुलीवर जास्त प्रेम असतो वडिलांचा. आज दोन्ही तिकडे बसलेले आहेत, किरण भाऊ आणि रंजन बोरे, ते आजूबाजूलाच बसले बघा तुम्ही साईडला. तर ते एक दुसऱ्यांशी डिस्कस करतात ते त्या विषयावरती. त्यांना खूप आनंद फील होतो या विषयावर. कारण आम्ही ज्या ठिकाणी आमची मुलगी दिलेली आहे ते ब्लाइंड आहेत की आम्ही विश्वासाने तुमच्याकडे एक आमचं बाळ दिलेलं आहे, ठीक आहे. आणि मुलगी प्रत्येक आई वडिलांना वाटते की आमची मुलगी, पण ते सून आणि मुलगी जर तिला ट्रीटमेंट जर आई मुलीच्या पद्धतीने मिळाली तर हे कधीच सुनेचा नाता आणि सासूचा नाता राहणार नाही. आणि तुम्हाला एक ॲडव्हान्स बेनिफिट असं आहे, सेवानिवृत्ती झाल्यानंतर माणूस कसं एकदम शांत होतो, रिटायर लाईफ एकदम रिलॅक्स, पण तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. कारण तुम्ही वाटत नाही तसं फ्लेक्झिबिलिटीमध्ये की तुम्ही रिटायर तसे राहतील. आणि खूप काही आपल्याकडे कामं करण्यासाठी. आता दादाने सांगितलं की तुम्ही सध्या फार्मरमध्ये म्हणजे शेती आपली कुंभोलीला वाडी आहे, तिकडे तुम्ही वेळ देऊ शकतात, समाजकार्य करू शकतात. तुम्ही सेलटॅक्समध्ये काम केलेलं आहे, कुठेही थोडा वेळ दिला तर ते अकाउंट क्षेत्र, जसं आता तुमच्या मित्रांनी सांगितलं की सोसायटीचा मेंटेनन्सचा विषय आहे, बरेच सारे काय विषय असतात, समाजकार्य करायचे आहेत. तर तुम्हाला समाजामध्ये संधी आहे, समाजामध्ये तुम्ही काम करू शकतात. आपल्याला देणं पण आहे समाजाचं, ज्या समाजात आपण वाढलेलो आहेत, ज्या समाजात आपण वावरतो. आणि संख्या आहेत तुम्ही, म्हणजे पाटील, वळे, पिंपळे हे तुम्हाला इतर समाजात दिसतील, संख्या नाही दिसणार. संख्या म्हणजे आपलं एकदम प्युअर, मी पण संख्येच आहे, एकदम प्युअर वंजारी. आणि आपल्याला गर्व आणि अभिमान आहे हे सांगण्याचा की आम्ही वंजारी आहेत. तर तुम्ही ह्या क्षेत्रात आता तुम्ही त्या कालावधीमध्ये तो काम केला 38 वर्षाच्या सेवामध्ये, ठीक आहे. ते म्हणजे कोणीतरी म्हणालं की हे कामं करत असताना लोकांवरती ताशेर ओढतात,
आरोप होतात, त्याला अनेक काही विषय घडतात त्या शासन पिरियडमध्ये. कधी कधी आपले कलिग लोक नाराज होतात, पण तसं तुमच्या बाबतीत म्हणजे म्हणाला तेव्हा झाला तो कार्यक्रममध्ये, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे तुमच्याकडून तशा चुका कदापि झाल्या नसतील. म्हणून तर तो खूप मोठा 3 तास कार्यक्रम चालला असं मला कळलं. खूप चांगला कार्यक्रम झाला असेल. आजचाही कार्यक्रम खूप सुंदर आहे. आपण कुटुंबातून सर्वांनाच प्रतिनिधी जे एक एक व्यक्ती इकडे आलेले दिसतात. खूप पुढील तुम्हाला वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला आता रिटायर लाईफ गेल्यानंतर वहिनींना पण मला वाटते 4-5 वर्ष असतील, बाकी शिल्लक असतील, पण 2 वर्ष आहेत. 2 वर्षात तुमचा आता विवाह सोहळा येतोय पुत्राचा, त्याच्यामुळे तुम्हाला हे 6 महिने वर्षभर त्याच्यामध्ये बिझी शेड्यूल तुमचा निघणार. आणि जसं आता नमिताने सांगितलं की ओमचं एंट्री झालेली आहे, एक फेस तयार झाला तुमच्याकडे, त्याच्यामुळे तेवढा वेळ तुमचा रमेल. आणि असेच कार्य तुम्ही सर्व बाबतीत, मी पहिलाच म्हणालो तुम्ही अष्टपैलू आहेत, समाजामध्ये तुम्ही एकरूप व्हा. नाहीतर आम्ही तर म्हणेल की या आमच्यासोबत राजकारणात, आम्हाला तुमच्या गाईडलाईनची गरज आहे. कारण मी आता बोईसरला मला आता 18 वर्ष झाले. बोईसरला मी कॉर्पोरेटर म्हणून काम करतो. मी मेंबर आहे, सदस्य आहे. मी विरोधी पक्ष नेत्यामध्ये पण काम केलं आणि सत्ताधारीमध्ये पण काम केलं. मी आता तिकडे उपसरपंच आहे बोईसर शहरामध्ये. आणि आम्ही तर म्हणेल की तुमच्या गाईडलाईन, मार्गदर्शन तुमच्या पण आम्हाला वारंवार भेटावं. तुम्ही पण एंट्री केली त्याच्यात तर आम्ही तुमचं स्वागत करू. तसंही तुमचा वेळ जाईल आणि आम्हालाही सपोर्ट मिळेल. आणि सर्वच परीने जसं अमय आहे, बाकीचे तुमचे टीमवर्क आहेत, सर्वांनी आता सांगितलं आहे, सर्व तुमची फॅमिली खूप चांगली आणि इनोसंट आहेत. सर्व असेच एकत्र राहतील. खूप साऱ्या रिटायर लाईफची तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला प्रवास करेल. बघा त्या काळामध्ये आहे ना, आपण म्हणायचो की अरे फिरायला जायचं आहे, मग वेळ नाही भेटायचं. जाऊन जास्त देवदर्शन शिर्डी, खूप झालं तर शिर्डीला जायचे, एक जास्त झालं तर. पण आता खूप फास्ट लाईफ झालेली आहे. तिकीट पण इझी मिळतात. आता तुम्ही कुठेही बाहेर देशी चांगला प्रवास करू शकतात. तुमचे रिलेशनमध्ये लोक आहेत, त्यांच्याकडे वेळ देऊ शकतात. थोडा सौंदर्य जग पण पाहिलं पाहिजे. त्याच्याने एक मेंटली माणूस थोडा फ्री वागतो. एक वेगळा जग पाहायला मिळते. आणि असे आपण सर्व 7 समुद्रचे दौरे आपण करा, देवधर्म पण करा. आणि सर्व ठिकाणी तुमचं ज्ञान असंच वाटा. तुम्ही सर्व असेच एकत्र राहतील. खूप साऱ्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. नीलम भाऊंनी मामांना बऱ्याच संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचं मामा काहीतरी विचार करतील असं मला वाटतं. आता सर्वप्रथम आजी आजोबांना स्मरण करून माझे 2 वाक्य मांडतोय. या क्षणामध्ये म्हणजे 38 इयर्स ऑफ सर्व्हिस जी पप्पांनी केली आहे, तर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तो खूप सारे इमोशनल मोमेंट्स आहेत. आणि जसं फॅमिलीनी सांगितलं की जुन्या आठवणी परत जागा झाल्या आणि ते सगळे मोमेंट्स आठवले. आम्ही तर नव्हतो तेव्हा, पप्पा जेव्हा जस्ट स्टार्ट झालेले ऑफिसमध्ये, पण सगळं ऐकून परत मन भारावलं आणि सगळे आठवणी तेव्हाच्या जाग्या झाल्या. सो थँक्यू सगळ्यांना की त्यांनी शेअर केले सगळे मोमेंट्स आणि परत त्या आठवणी आम्हाला इकडे एक्सपिरियन्स करता आल्या. सो थँक्यू सगळ्यांना की ते इकडे येऊन आणि सगळं एक्सप्रेस केलं त्यांच्या आठवणी. आणि त्यातून एकच गोष्टी आयडेंटिफाय होते की कुठलीही एज ग्रुपची व्यक्ती असो, पप्पा त्यांच्याशी लगेच मॅच होऊन जातात, त्यांची वेवलेंथ लगेच मॅच होऊन जाते. आणि आय थिंक हेच एक आम्ही पण रोज एक्सपिरियन्स करतो की
कोणी असो घरी येतात भेटायला किंवा पप्पा कुठल्याही बाहेर फंक्शन्समध्ये जातील की सगळ्यांशी तेच त्यांचे कनेक्शन जे असतं ते खूप चांगलं आहे. आणि आम्हालाही चांगलं वाटतं की सगळेही लोक येतात आणि पप्पांशी एवढं चांगलं बोलतात आणि त्यांच्याबद्दल एवढं सगळं विचार सांगतात आम्हाला. सो थँक्यू पप्पा. आणि तुमची नेक्स्ट इनिंग्स अशीच आरोग्यदायी जावो आणि जे जे तुम्ही मिस केलं आतापर्यंत ते सगळं तुम्ही या इनिंग्समध्ये एक्सपिरियन्स करा. आणि नक्कीच आपण सगळे फिरायला जाऊया. तुम्ही आणि आई फॉरेन ट्रिप तर नक्कीच करा आणि आम्ही ती तुमच्यासाठी आम्ही ती घडवून येऊ तुमच्यासाठी. ते प्लॅन आहे आमचा आणि नक्कीच तुम्ही फॉरेन ट्रिप करणार आहेत. आणि आईला पण तेच सांगेल की थँक्यू पप्पांची जी सपोर्ट सिस्टम आहे आणि काय बोलायचं म्हणजे शब्द कमी पडतील असं आईचं सपोर्ट सिस्टम आहे पप्पांसाठी. आणि एवढी स्ट्रॉंग पिलर ऑफ सपोर्ट आहे आई की सांगता येणार नाही, ते शब्दात सांगता येणार नाही एवढं आईने सपोर्ट केलाय पप्पांना. सो थँक्यू दोघांनाही आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं आयुष्य चांगलं राहील ईश्वरच्याने प्रार्थना. आणि थँक्यू वन्स अगेन. आणि सगळ्यांना या फंक्शनमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आणि कॉन्ट्रीब्यूट केल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, गुड इव्हनिंग. सगळेच आता पाहुणे मंडळी आपल्या दुसऱ्या प्रोग्रामसाठी तयारीत असतील, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. प्रथमतः आमचे भाऊजी त्यांच्या आईवडिलांना भावपूर्ण आदरांजली, तसेच मंचावर उपस्थित असलेले माझे आईवडील यांना मी नमन करतो. तसेच माझे भाऊजी आणि ताई यांनाही मी वंदन करतोय. तसेच त्यांचे ज्येष्ठ भाऊ आणि त्यांच्या बहीण यांनाही मी नमन करतो. आजचा हा प्रोग्राम पाहिल्यानंतर मला खूप अभिमान वाटतो की माझे भाऊजी हे किती लोकांचे लाडके आहेत. आणि माझ्या भाऊजीबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर मी त्यावेळेस गेलो होतो तिकडे सेंटर्स ऑफिसला. त्यावेळेला मी तिकडची उपस्थिती पाहून, तिकडची गर्दी पाहून मला तर असं वाटत होतं की आमच्या भाऊजींचा काही सोहळा आहे की काय कार्यक्रम आहे काय एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे काय. एवढी गर्दी त्या ठिकाणी होती, एवढी उपस्थिती त्या टायमाला त्या कार्यक्रमासाठी होती की खरोखरच आमच्या भाऊजींचे प्रियकर किती आहेत याचा तिकडे एक विषय तिकडे बघण्यासारखा होता. आणि आमच्या भाऊजीबद्दल काही सांगायचं म्हटल्यानंतर आमच्या भाऊजींना कुठला मान सन्मान नको. त्यांना कोणीही कुठेही कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतर ते मान सन्मान घेऊन येत नाही. आपण बरीच लोक बघतो की आपण एका कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतर त्यांना मान सन्मान लागतोय, पण आमच्या भाऊजीच्या बाबतीत मी कधीच पाहिलं नाही. आपल्याकडे त्यांना पाहुणे म्हणून बोलवल्यानंतर ते घरी आल्यानंतर ती सगळी कामं बघणार, कुठे कमी पडतं, कुठलं काम कमी आहे, ते काय केलं पाहिजे ते स्वतःच करतील, कोणालाही न सांगता. असे आमचे भाऊजी प्रेमळ आणि साध्या स्वभावाचे. आणि त्यांना लाभलेल्या माझ्या ताई, त्यांच्या स्वभावगती, त्याही अतिशय शांत, कधी राग नाही, रुसवा नाही. आणि अशा पद्धतीने त्यांचा संसार हा फार सुंदरपणे थाटलेला आहे. या गोष्टीचा खरोखरच मला फार अभिमान आहे की माझ्या भाऊजीचा संसार पाहिल्यानंतर मी पण माझ्या घरातील लोकांना, माझ्या मुलांना सांगत असतो की आपल्या भाऊजींची मुलं बघा कुठल्या पद्धतीने शिक्षण करतात. आणि माझ्या भाच्यांबद्दल सांगण्याचा मला फार मोठा अभिमान आहे. या माझ्या दोन्ही भाच्यांनी कुठल्याही गोष्टीचा क्लासेस न घेता 10वी 12वी या एक्झाम मध्ये मेरिट मध्ये आलेले आहे. अबव 90% काढून प्रत्येक वेळेला समाजात त्यांचं चांगलं नाव होईल या पद्धतीचे सुंदर असे गुण त्यांच्यामध्ये पोहोचलेले आहेत. 12वीच्या शिक्षणानंतर त्यांचे पुढचे शिक्षणही फार उच्च महाविद्यालयात झालेले आहेत. आमचा अमय यांनी इंजिनिअरिंग केलं SP पटेल कॉलेजला. तेवढ्यावर तोही थांबला नाही. त्यानंतर त्यांनी त्याचं पुढचं शिक्षण त्याला MBA करायचं होतं, तेही एक विख्यात महाविद्यालयामधून म्हणजे जमनालाल बजाज मध्ये त्यांनी MBA केलं. आणि अंकुशचं सांगायचं म्हणजे अंकुश ही अतिशय हुशार मुलगा
आणि पूर्ण गुण संपन्न. या मुलांना कुठल्याही गोष्टीचा दुसरा शौक नाही. पप्पा मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे, या पद्धतीचं वागणूक यांच्याकडे नाही. पप्पा जे सांगतील त्याप्रमाणे ऐकणारी, सरळ रस्त्याने चालणारी, न इकडे तिकडे फिरता राहणारी ही दोन्ही मुलं, यांचा खरोखरच मला खूप अभिमान आहे माझ्या बाच्यांचा. असेच माझे बाचे पुढे जातील यात काही शंका नाही. आता राहिला प्रश्न आमच्या भाऊजींचा. आमचे भाऊजी आता सेकंड इनिंग म्हणता तुम्ही, पण एकंदरीत नीलमच्या मिसेस इकडे येऊन गेल्या. त्यांनी तर सांगितलं, म्हणजे त्यांनी अपॉइंटमेंट लेटर आमच्या भाऊजींकडे आणून दिलेलं आहे. नेक्स्ट इनिंगचं अपॉइंटमेंट लेटर आज आणून दिलं आहे. ते म्हणजे तुमचा व्हिडिओ, तुमचा नाच तुमच्याकडे येत आहे, त्यामुळे तुमची सेकंड सर्व्हिस चालू होत आहे. पण भाऊजी ह्या गोष्टी तर होतच राहणार आणि आपण ह्या करायच्याच आहेत, त्यात काय वाद नाहीये. जिकडे संसार आला तिकडे सगळ्या गोष्टी करायच्या, त्यामध्ये कधी आपण रुसवा राग करतच नाही आणि तुम्ही तर करणारच नाही याबद्दल काही शंका नाही. आणि आमच्या ताई म्हटल्यानंतर फार कष्टाळू, भाऊजी तर काय सांगायची गरजच नाही. असं चांगला परिवार आहे आणि हे पुढे नक्कीच चांगल्या पद्धतीने राहतील. आणि राहिला प्रश्न कुठे फिरण्याचा, तर भाऊजी मी तुम्हालाही मी विनंती करीन, सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, जग फार सुंदर आहे भाऊजी, त्या जगाचा आनंद घ्या. सगळ्या देशात परदेशात फिरा. आपला भारत देश फिरला तोही फार भरपूर मोठा आहे. भारत देश आपण कुठे काय पाहिलेलं आहे? आपला फक्त महाराष्ट्र आपण इकडे तिकडे फिरतो, महाराष्ट्रही धड आपण पाहिलेला नसेल. तर भाऊजी आता तुम्हाला पूर्णपणे रिकामी वेळ मिळाला आहे. आमच्या ताईनाही सांगेन की तुम्ही त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, कारण आमच्या भाऊजींची तयारी होते, पण कधी कधी ताई आमच्या माघार घेतात. माझ्याकडे आल्यानंतर माझ्या भाऊजीची राहण्याची पूर्ण इच्छा असते, पण आमची ताई घाई करणार. आमच्या भाऊजीला कुठला कार्यक्रम, कुठला प्रोग्राम करण्यासाठी कधीही कंटाळा येत नाही. असे माझे भाऊजी माझे तर चांगल्यापैकी मित्र आहेत आणि आम्ही मित्रासारखेच राहणार. त्यांचा जो दुरावा आहे, त्यांचा जो काही भाग आहे, मी सुद्धा त्यांना मी सांगेल की मला तुमच्या सोबत घेऊन चला, मी फिरायला होतो. माझा रिटायरमेंटची वेळ बघू नका, मी रिटायर आहे असं समजायचं. मी येणार तुमच्या सोबत असेल तर मला जास्त एन्जॉय करता येणार, कारण माझी माणसं आहेत. त्यामुळे तुम्ही पण माझ्यासाठी पण प्रयत्न करा आणि याची मी वेळोवेळी तुम्हाला आठवण देत राहील. अशा माझ्या भाऊजीने 38 वर्ष सेवा करून आज ते रिटायर झालेले आहेत आणि सेकंड इनिंगला गेलेले आहेत. त्यांच्या या पुढच्या उज्ज्वल भविष्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आणि ते उपस्थित असलेले त्यांचे सगळे परिवार यांनी तर सुंदर असं सांगितलेलं आहे. एवढं प्रेम आहे या लोकांचं, आमच्या भाऊजीवर सगळ्यांचं जास्त प्रेम आहे या परिवाराचं. असे आहे माझे भाऊजी, सगळ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, सगळ्यांच्या कार्यक्रमाला नेहमी मदत करत असतात. मदत करण्यासाठी कधीही ते मागे हटणार नाही. तुम्ही मला काम का देते विचारणारच नाही, स्वतःहून काम करणार. अशा माझ्या भाऊजींना पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडून, मी तर फार लहान आहे, खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल में भी साथ निभाए, हंसते हंसते चले जिंदगी, हंसते हंसते चले जिंदगी, सुख दुख साथ निभाए, सुख दुख. मैं पल दो पल का शायर हूँ, इतने शायर आए और आकर चले गए, कुछ आहें भर कर लौट गए. कल उनसे जुदा हो जाऊंगा, वो तुम्हारा हिस्सा हूँ. आमचे खूप कष्ट केले. आजोबा लवकर सोडून गेले म्हणून खूप कमी वयातच खूप जबाबदारीची जाणीव पप्पांना झाली. क्यों ना चलूं मैं बहका बहका दे, मेरे जीवन में दिशा माही है, मोहब्बत वाले जमाने लिए ओ चला जाता हूँ किसी की
दिल के तराने लिए। आलम भी अजब होगा वो जब मेरे करीब आएगी, मेरी कसम कभी भैया छुड़ा लेगी, कभी हटके गले से लग जाएगी, हाय मेरी बाहों में मचल जाएगी। वो सच्चे झूठे बहाने लिए हो चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल के तराने लिए। सुंदर व्हिडिओ अंकुश आणि अमेय. आता मी सगळ्यांना विनंती करते की मामांना शुभेच्छा देण्यासाठी आपण मंचावर येऊ शकता.